नमस्कार मंडळी. चला तर आज आपण बघणार आहोत कैरीचं मस्त 2 ते 3 वर्ष टिकणारं असं चटकदार चटपटीत लोणचं. आणि हे जे लोणचं आहे याची रेसिपी मी तुमच्यासोबत एकदम डिटेलमध्ये शेअर करणार आहे. या लोणच्याला अजिबात बुरशी लागत नाही, रंगही अप्रतिम येतो आणि हे लोणचं काळंसुद्धा पडत नाही. बऱ्याचदा काय होतं, लोणच्याच्या फोडी ज्या आहेत त्याला बुरशी तर लागते, बऱ्याचदा त्याचा रंगही बदलतो. तर आज आपण एकदम घरगुती मसाल्यामध्ये वर्ष ते 2 वर्ष टिकणारं असं हे कैरीचं घरचं लोणचं बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. भरपूर छोट्या मोठ्या टिप्स तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत, तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे लोणचं बनवण्यासाठी मी इथे जवळपास 800 ग्रॅम या कैऱ्या घेतल्यात. तुम्ही किलोसुद्धा घेऊ शकता. ही जी कैरी आहे मी तासभरासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती. यानंतर स्वच्छ कैऱ्या आपल्याला कोरड्या कापडाने पुसून घ्यायच्या आहे. अजिबात त्याच्यामध्ये मॉइश्चर राहायला नको. त्यानंतर स्वच्छ पुसून घेतलेली जी कैरी आहे त्याच्या आपण लोणच्यासाठी छोट्या छोट्या आकारातल्या फोडी तयार करून घेणार आहोत. तर आतमध्ये कोय धरलेली किंवा घट्ट झालेली कैरी आपल्याला लोणच्यासाठी निवडायची आहे. कारण जर आपण इथे कोवळी कैरी किंवा सुरुवातीला जी कैरी येते मार्केटमध्ये त्याचं जर लोणचं केलं तर मग ते लोणचं लवकर खराब होतं आणि त्याला बुरशीसुद्धा लागू शकते, कारण आपली कैरी जी आहे ती कोवळी असते. त्यामुळे अशा पद्धतीने कोय धरलेली जी त्यांच्याकडे या कैऱ्या फोडण्यासाठी मोठा असा अडकित्ता असतो आणि त्याने हे काम खूप जास्त सोपं होतं. जास्त किलो किंवा 5 किलो 2 किलोचं लोणचं करणार असाल तर तिथूनच या कैरीच्या ज्या फोडी आहे तुम्ही मार्केटमधूनच फोडून आणू शकता. त्यानंतर आपण कैरीच्या फोडी थोड्या वेळासाठी म्हणजे 1 तासाभरासाठी उन्हात ठेवणार आहोत. त्यासाठी तोपर्यंत मसाला तयार करूया. तर इथे मी जवळपास 50 ग्रॅम घेतली आहे बडीशेप. त्यानंतर 1 टेबलस्पून घेतले आहे मी मेथीदाणे. 10 ते 12 मी इथे लवंगा घेतल्यात आणि 10 ते 12 मी इथे काळी मिरी घेतली आहे. तर आजचा हा जो मसाला आहे आपण घरीच तयार करणार आहोत. कुठलाही रेडीमेड मसाला किंवा विकतचा मसाला मी लोणच्याचा इथे वापरलेला नाही आहे. घरच्या मसाल्यामध्ये अप्रतिम रंगाचं, अप्रतिम चवीचं असं हे लोणचं तयार होतं मंडळी. तुम्ही एकदा करून बघा, थोड्याशा क्वांटिटीमध्ये करून बघा. याची चव तुम्हाला इतकी आवडणार आहे ना की तुम्ही दरवर्षी याच पद्धतीने लोणचं करून बघाल, हे नक्की. हे सगळं साहित्य आपण व्यवस्थितपणे मंद गॅसवरती 5 ते 6 मिनिटं छान भाजून घेतलंय. खूप जास्त भाजायचं नाही. हे सगळं साहित्य एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि कढई गरम असताना आपल्याला त्यामध्ये 100 ग्रॅम मोहरीची डाळ घालायची आहे. त्यानंतर आपण इथे 30 ग्रॅम कलोंजी घातलेली आहे. कलोंजी तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये आरामात मिळून जाईल. लोणच्याचं साहित्य जिथे मिळते तिथे आरामात मिळून जाते. आता जर तुमच्याकडे मोहरीची डाळ ही पिवळी डाळ नसेल तर तुम्ही इथे अख्खी मोहरीसुद्धा वापरू शकता. त्यानंतर मी इथे 50 ग्रॅम घेतलेलं आहे मीठ. तर मीठ तुम्ही इथे खडे मीठ वापरू शकता किंवा साधं मीठसुद्धा वापरू शकता. त्यानंतर मी इथे 100 ग्रॅम वापरलेली आहे धनेपूड आणि आपण इथे 50 ग्रॅम वापरणार आहोत हळद. तर आता हे जे सगळं साहित्य आहे आपल्याला गरम कढईमध्ये हलकंसं परतून घ्यायचं आहे. गॅस इथे मी चालू ठेवलेला नाही आहे, फक्त कढई हलकीशी गरम आहे. तर आपलं लोणचं जास्त दिवस टिकावं, अजिबात त्याला बुरशी लागू नये, लोणचं खराब होऊ नये म्हणून ही काळजी घेतलेली आहे की लोणच्यामध्ये जेवढे मसाले आपण घालणार आहोत ते सगळे मसाले आपण अशा पद्धतीने गरम करून घेणार आहोत. म्हणजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मॉइश्चर वगैरे जाणार नाही आणि आपलं लोणचं जास्त दिवस टिकायला मदत होते. मीठसुद्धा मी इथे भाजून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला बडीशेप आणि मोहरीची डाळ एकत्र करायची नाही. तर बडीशेप, मेथीदाणे आणि लवंग आणि मिरे हे जे साहित्य आपण अगोदर भाजून घेतलेलं होतं तेच फक्त आपल्याला मिक्सरमध्ये अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. एकदम छान फाईन अशी पावडर आपल्याला याची तयार करून घ्यायची आहे. सगळं साहित्य थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरला याची बारीक पूड करून घ्यायची आहे. तर बघू शकता आधी थोडंसं दरदरीत झालं होतं म्हणून मी परत एकदा मिक्सरला फिरवून घेतलं आहे. छान बारीक अशी फाईन पावडर झाली आहे. आता आपल्याला लोणचं ज्यामध्ये मिक्स करायचं आहे ते मोठं असं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला ही बडीशेपची पावडर घालायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्येच आपण मोहरीची डाळ, मीठ, कलोंजी हे जे भाजून आपण घेतलेलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये घालणार आहोत. बरेच जण मोहरीची डाळ मिक्सरला फिरवतात, पण मी अख्खीच्या अख्खी मोहरीची डाळ इथे ठेवलेली आहे. त्यानंतर आपण इथे 100 ग्रॅम याच्यामध्ये लाल काश्मीरी मिरच पावडर घातली आहे. खूप जास्त तिखट नसते. त्यानंतर आपण एक मोठा 1 टेबलस्पून इथे हिंग घातलेला आहे. तर लाल काश्मीरी मिरच पावडरमुळे आपल्याला इथे रंग आपल्या लोणच्याला खूप जास्त छान येतो. तुम्ही हवं असल्यास 50 ग्रॅम तिखट मिरची पावडर आणि 50 ग्रॅम फक्त रंगाची मिरची पावडर याच्यामध्ये घालू शकता. सगळं साहित्य व्यवस्थितपणे छान मिक्स करून घेऊया. आता आपला हा घरगुती लोणच्याचा मसाला इथे तयार झालेला आहे आणि आपली कैरीसुद्धा 1 तासभर मी उन्हामध्ये ठेवलेली आहे. त्यामधलं सुद्धा मॉइश्चर निघून गेलं आहे. आता लोणचं कसं करायचं, त्यामध्ये तेल किती घालायचं ते बघूया. आता मी इथे 1 लिटर तेल या पातेल्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तेल मस्त छान कडकडीत गरम होऊ द्यायचं. याच्यामध्ये मी जिरं किंवा मोहरी जर घातली तर तडकून असं त्याची फोडणी बसते, इतकं गरम असायला हवं. आणि त्यानंतर आपल्याला अर्धा तास तेल
गॅस बंद करून ठेवून द्यायचं आहे. तेल आता खूप जास्त गरम नाही आहे. तेल कोमट झालं की आपण या मसाल्यामध्ये हे तेल घालून घेणार आहोत. खूप जास्त गरम तेल असेल तर आपला लोणच्याचा सगळा मसाला जळतो, लोणच्याला करपल्यासारखा वास येतो आणि मग लोणच्याची चवसुद्धा थोडीशी कडवट होते. त्यामुळे आपल्याला गरम केलेलं जे तेल आहे ते आधी थंड होऊ द्यायचं आहे, कोमट होऊ द्यायचं आहे, नंतर या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे. खूप जास्त थंडही नसावं, हलकंसं गरम असावं. बघू शकता म्हणजे आपला जो लोणच्याचा मसाला आहे तो सुद्धा व्यवस्थितपणे याच्यामध्ये परतून निघतो. आता मी सगळं तेल याच्यामध्ये मिक्स केलं आहे आणि याला आपण 15 ते 20 मिनिटासाठी किंवा जास्तीत जास्त 1 तासाभरासाठी तुम्ही ठेवून द्या. म्हणजे काय होतं, सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर तेलामध्ये उतरतो. या लोणच्याच्या तेलाला रंगसुद्धा मस्त सुटतो. मी अर्धा तास जवळपास असंच हे झाकून ठेवलं होतं. आता मस्त जो खार आहे किंवा लोणच्याचा मसाला आहे ह्या तेलामध्ये मुरला आहे. आता आपण ज्या कैरीच्या फोडी आहेत त्या याच्यामध्ये घालून घेणार आहोत. तर या लोणच्याला रंग बघा काय अप्रतिम आला आहे. म्हणजे लोणच्याचा मसालाच आत्ता तयार झाला आहे. आत्ताच मस्त चटपटीत असं हे दिसायला लागलेलं आहे आणि तोंडाला बघूनच पाणी सुटतं आहे. अप्रतिम असं लोणचं तयार होतं मंडळी. नक्की एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा. तर आता ह्या ज्या लोणच्याच्या फोडी आहे मी उन्हामध्ये 1 तासाभरासाठी ठेवून दिलेल्या होत्या. तर उन्हामध्ये ठेवायचं कारण हेच फक्त की याच्यामध्ये कुठलंही कोणत्याच प्रकारचं मॉइश्चर राहता कामा नये. सगळ्या कैरीच्या फोडी याच्यामध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया. आणि आता जर तुम्हाला या स्टेजला याच्यामध्ये विनेगर घालायचं असेल तर तुम्ही जवळपास 2 ते 3 टेबलस्पून विनेगरसुद्धा याच्यामध्ये घालू शकता. म्हणजे लोणचं टिकायला अजून मदत होईल. मी याच्यामध्ये विनेगर अजिबात ॲड केलेलं नाही आहे. आता हे जे तयार लोणचं आहे आपण एक रात्रभरासाठी असंच या पातेल्यामध्ये ठेवून देणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी आपण काचेच्या बरणीमध्ये, स्वच्छ अशा बरणीमध्ये याला स्टोअर करू शकतो. तर लोणचं शक्यतोवर स्टोअर करताना किंवा भरून ठेवताना स्वच्छ अशी काचेची उन्हामध्ये वाळवलेली स्वच्छ आधी धुवायची, नंतर उन्हामध्ये एक 15-20 मिनटं अर्धा तासासाठी कोरडी करून घ्यायची, नंतर त्यामध्ये लोणचं भरायचं. अजिबात अशा पद्धतीने तयार केलेलं लोणचं खराब होत नाही. तर लोणचं टिकण्यासाठी अजून एक टिप सांगते. लोणचं जेव्हा बरणीमध्ये भरून ठेवाल तेव्हा त्याच्यामध्ये अजून तुम्ही एकदम कडकडीत गरम करून थंड केलेलं तेलसुद्धा घालू शकता. लोणच्याच्या वरती 1 इंचभर तेल असेल तर लोणचं अजिबात बुरशी धरत नाही किंवा काळं पडत नाही, त्याचा रंगही बदलत नाही. तर लोणच्यामधलं तेल कमी होऊ द्यायचं नाही. थोडंसं कमी झालं की गरम करून थंड केलेलं तेल तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. तर अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा.